नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मंत्रालय अंतर्गत हवालदार SSC MTS हवालदार पदासाठीची भरती प्रक्रिया ही राबवली जाणार असून यासाठी शैक्षणिक पात्रता हे 10वी पास असणार आहे. त्याचबरोबर 10,000पेक्षा जास्त जागा या अंतर्गत भरल्या जाणार आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कर्मचारी निवड आयोग म्हणजेच SSC MTS मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार भरती 2026 बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. मंत्रालय, राज्य शासन त्याचबरोबर केंद्र शासनांतर्गत हवालदार या पदासाठीच्या या जागा भरल्या जातात. या भरतीमध्ये जवळपास 10,000 रिक्त पदे असण्याची भरण्याची शक्यता असून फक्त 10वी पास उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी असणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर नवीन असाल नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तर शासकीय भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात एकूण किती जागा आहेत SSC MTS हवालदार पदासाठीच्या. तर या भरतीद्वारे देशभरातील विविध मंत्रालय असतील, केंद्र आणि सरकारच्या केंद्र आणि राज्य शासन सुद्धा येतं महाराष्ट्र शासनाचं. तर या अंतर्गत सरकारच्या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे भरली जातात आणि यामध्ये अंदाजे 10,000 पदे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. आणि ही पदे जी आहेत राज्यनिहाय रिक्त जागा वेगवेगळ्या असतात. जेव्हा जाहिरात येईल तेव्हा SSC MTS साठी आपल्या राज्यासाठी किती जागा आहेत याच्या आकडेवारी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत. तर कोणत्या पदासाठी ही भरती असते, तर या भरतीमध्ये मुख्यतः 2 पदांचा समावेश असतो. सगळ्यात पहिल्यांदा पद जे आहे मल्टीटास्किंग स्टाफ म्हणजेच MTS. तर या पदावर निवड झाल्यानंतरनं कार्यालयातील विविध दैनंदिन कामे करावी लागतात. फाईल्स एका विभागातून दुसऱ्या विभागात नेणं, कार्यालयाची स्वच्छता करणं, पाणी, कूलर रेकॉर्ड सांभाळणे अशा विविध जबाबदाऱ्या ह्या कराव्या लागतात. म्हणजे एक प्रकारे शिपाई पदासाठीची जी कामे असतात ही करावी लागतात. त्याच्यानंतरनं दुसरं जे पद आहे हे पद आहे हवालदार. तर या पदासाठी हवालदार पदावर सुरक्षा, मंत्रालयीन जी सुरक्षा आहे, तपासणी, कार्यालयीन नियंत्रण आणि गणवेशासह ड्युटी ही करावी लागते. आणि या पदासाठी शारीरिक पात्रता ही आवश्यक असते हवालदार पदासाठी. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी उमेदवार हा मान्यताप्राप्त मंडळातून 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही फक्त 10वी पास असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्याच्यानंतरनं जर वयोमर्यादा पाहिली तर सामान्य प्रवर्गासाठी वयोमर्यादा ही 18 ते 27 वर्ष दरम्यान आहे. त्यानंतरनं OBC उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेमध्ये सवलत मिळते आणि त्यांच्यासाठी कमाल वय हे 30 वर्षापर्यंत असू शकतं. त्यानंतरनं SC आणि ST प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ही 32 वर्षापर्यंत जाऊ शकते. अचूक वयोमर्यादासाठी जेव्हा जाहिरात येईल तेव्हा विस्तारित जाहिरात चेक करणं आवश्यक आहे, कारण यामध्ये काही बदल हे होऊ शकतात. त्याच्यानंतरनं SSC MTS या पदासाठी अर्ज प्रक्रिया, अर्ज करताना ॲप्लिकेशन फी किती असते, तर सामान्यतः OBC प्रवर्गासाठी अर्ज फी साधारण 100 रुपये असू शकते. त्यानंतरनं SC आणि ST आणि महिला पात्र आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फीमध्ये सूट जी आहे हे दिली जाऊ शकते. त्याच्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पगार हा किती दिला जातो. तर निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार साधारण 21,700 ते 69,100 पर्यंत वेतन श्रेणीचा लाभ हा मिळतो. आणि याशिवाय DA, HRA, TA आणि इतर सरकारी भत्ते सुद्धा हे दिले जातात. त्याच्यानंतरनं ही जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये ड्युटी ही किती तासांची असते, तर सामान्यतः 8 तासांची शिफ्ट असते. काही कार्यालयांमध्ये आवश्यकतेनुसार वेळेमध्ये बदल होऊ शकतो, परंतु 8 तासाची नॉर्मल हे शिफ्ट असते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड प्रक्रिया ही कशी केली जाते. तर या भरती प्रक्रियेसाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे निवड प्रक्रिया. ही भरती प्रक्रिया एकूण 3 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. यामध्ये पहिला टप्पा असतो लेखी परीक्षा घेतली जाते. दुसऱ्या टप्प्यामध्ये हवालदार पदासाठीची शारीरिक चाचणी ही घेतली जाते. त्याच्यानंतरनं तिसरा टप्पा कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी म्हणजे मेडिकल टेस्ट जी आहे ही केली जाते. MTS पदासाठी शारीरिक चाचणी नसते,
या ठिकाणी कौशल्य चाचणी असू शकते, चापल्यता चाचणी या ठिकाणी घेतली जाऊ शकते. पहिल्या फेजमध्ये परीक्षा ही 40 प्रश्न 45 मिनिटांसाठी असते. निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते. प्रश्नांचं स्वरूप सिलेबसनुसार रिझनिंग असतं 20 प्रश्न, गणित 20 प्रश्न असतात. त्याच्यानंतर या परीक्षेमध्ये फक्त पात्रता मिळवायची असते. म्हणजे पात्रता पास झाल्यानंतर पात्रतेसाठी ही परीक्षा घेतली जाते. संभाव्य पात्रता कशी असते तर जनरलसाठी 20 गुणांपैकी 12 गुण मिळवणं आवश्यक असतं. ओबीसी ईडब्ल्यूएससाठी 10 गुण, SC ST प्रवर्ग 8 गुण. हे केवळ संभाव्य अंदाजित कट ऑफ असते. म्हणजे आपण यानंतरची कट ऑफ ही कमी जास्त ही होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर दुसरा फेज यामध्ये परीक्षा दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 प्रश्न, प्रत्येक प्रश्न 3 गुण, एकूण 150 गुणांसाठीचा यामध्ये पेपर असतो. वेळ असते 45 मिनिटं. यामध्ये जनरल नॉलेज, इंग्लिश ग्रामर या परीक्षेवर अंतिम गुणवत्ता तयार केली जाते आणि या टप्प्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा लागू असते. त्यामुळे अंदाजानं उत्तर देणं तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या फेजमध्ये टाळायचं आहे. त्याच्यानंतर हवालदार या पदासाठी शारीरिक पात्रता ही चाचणी असते. यामध्ये पुरुषांसाठी उंची 157 सेंटीमीटर आणि छाती 76 सेंटीमीटर, विस्तार आवश्यक असतो 5 सेंटीमीटरने. 1600 मीटर धावणे असतं. सायकलची चाचणी, सायकल चालवण्याची चाचणी घेतली जाते. महिलांसाठी उंची 152 सेंटीमीटर, किमान वजन 48 किलो, 1 किलोमीटर धावण्याची चाचणी आणि सायकल टेस्टसुद्धा असते. तर अंतिम निकषमध्ये थोडेफार बदल होऊ शकतात. जाहिरातीमध्ये सगळी माहिती दिली जाते. त्याच्यानंतर उमेदवारांचा प्रश्न असतो की निवड झाल्यानंतर पोस्टिंग तुम्हाला कोणत्या ठिकाणी मिळते, नोकरीचं ठिकाण हे कोणतं असतं. तर ही भरती राज्यनिहाय असल्यामुळे निवड झाल्यानंतर संबंधित राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये पोस्टिंग जे आहे हे मिळू शकते. महाराष्ट्रातील उमेदवारांना मुंबई, पुणे, नागपूर किंवा इतर केंद्र सरकारी कार्यालयांमध्ये नियुक्ती जी आहे हे मिळू शकते. आता जर तुम्ही तयारी करायची ठरवलं असेल तर तयारी कशी करायची तर पहिल्या फेजसाठी दररोज 20 मिनिटं रिझनिंगची तयारी करा, 20 मिनिटं गणित यावर नियमित सराव ठेवा. त्याच्यानंतर दुसऱ्या फेजसाठी चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, इंग्रजी ग्रामर आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका चेक करा. याचा सातत्याने अभ्यास ठेवा. हवालदार पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी धावणे, सायकलिंग आणि फिटनेसवर सुद्धा भर देणं आवश्यक आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपलब्ध या अगोदरची जी भरती झाली होती त्यावर आहे. अर्ज करण्यापूर्वी SSCची अधिकृत जाहिरात, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, परीक्षा पद्धत, शारीरिक निकष सगळी माहिती पुन्हा एकदा चेक करा. एकदा जाहिरात आल्यानंतर तुमच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती अशीच पोचवण्याचं काम आपण करणार आहोत. या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.